पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी। निवृत्त कर्मचाऱ्यांना अद्यापही ग्रॅच्युटी आणि भत्ता दिला गेलेला नाही। इतकंच नाही तर जे कंत्राटदार कर्मचारी सेवेत आहेत सध्या त्यांना सुद्धा अत्यंत अल्पसा पगार आहे। या व्यतिरिक्त बेस्टच्या गाड्यांची स्थिती सुद्धा अत्यंत दयनीय झालेली आहे। नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत गाड्यांची संख्या ही हातावर मोजण्याइतकीच राहील असं मत बेस्ट युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी व्यक्त केलंय। विशेष म्हणजे 10 तारखेपासून याच मुद्द्याला घेऊन ते उपोषणालाही बसणार आहेत असं समजतंय। त्यामुळे नोकरदार वर्गाला कदाचित त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे आणि याच संदर्भात शशांक राव यांच्यासोबत आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलाय। पाहूया। बेस्टचे निवृत्त कर्मचारी जे आहेत ते 10 तारखेपासून आंदोलन करणार आहेत। या संदर्भात नेमका काय मुद्दा आहे हे आपण शशांक राव यांच्याशी बोलणार आहोत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, नेमका काय विषय आहे? कर्मचाऱ्यांना वेतन नीट मिळत नसल्याचं कळतंय, निवृत्ती भत्ता जो आहे तो त्यांना मिळाला नाही, काय झालंय? असं आहे की बीएसटी मध्ये अनेक प्रलंबित मुद्दे आहेत। मुळात एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बीएसटीने स्वमालकीच्या 3337 बसगाड्या कायमस्वरूपीच्या राखायच्या आहेत। आमचा त्या संदर्भातला एमओयू आहे आणि स्क्रॅप झालेल्या गाड्यांच्या ऐवजी नवीन गाड्या विकत घेण्याकरता मुंबई महानगरपालिकेने पैसे द्यायचे आहेत बीएसटीला, ही त्या एमओयू मध्ये लिहिलेलं आहे। माझ्या मते 9 वर्ष होऊन गेली। बीएसटीच्या कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू झाला पाहिजे होता, तो लागू झालेला नाही। तर ती आहे की कारण की महानगरपालिकेमध्ये म्हणजे केंद्र सरकारमध्ये आहे, महाराष्ट्र शासनामध्ये आहे, मुंबई महानगरपालिकेत आहे, बाकीच्या महानगरपालिकेत आहे, पण बीएसटीच्या कर्मचाऱ्यांना दिला गेलेला नाही। तर तोही आम्हाला लागू झाला पाहिजे। ह्या एकूण डिमांड्स आणि वारंवार निवेदनं दिली गेली, मोर्चे काढले गेले, काहीच झालं नाही। आणि म्हणून आता हा निर्णय घेतलेला आहे की येत्या सोमवारी 10 नोव्हेंबरपासून मी सरचिटणीस म्हणून या संघटनेचा बेमुदत उपोषणाला मी बसत आहे आणि आमची अपेक्षा आहे की या ज्या कर्मचाऱ्यांच्या एकूण मागण्या आहेत आणि मुंबईकरांच्या सुद्धा आहेत, कारण की बसेस जर राहिल्याच नाहीत उद्या तर मग ही सेवा मुंबईकरांना कशी मिळेल, आणि म्हणून बेमुदत उपोषण सुरू होत आहे। कुठल्याही पद्धतीने प्रवाशांना त्रास न होता हे आंदोलन करणार आहेत। त्यामुळे आता नेमकं सोमवारपासून या आंदोलनाचा पवित्रा काय असणार आणि याचा मुंबईकरांना नेमका काय त्रास होणार हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीकसह मी भाग्यश्री प्रधानाचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।